श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी महादेवाची पूजा करताना कोणती पद्धत वापरावी आणि त्यांचे महत्त्व काय? हिंदू धर्मग्रंथामध्ये शिवलिंगाच्या विविध प्रकाराचे वर्णन आहे. त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केल्याने देखील विविध फायदे मिळतात. त्यांची विविध रूपे जाणून घेऊया. श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या निराकार स्वरूपाची ही पूजा केली जाते. श्रावणामधील महादेव असो वा महादेवाचे शिवलिंग यांची पूजा विशेषतः फलदायी असते. जर घरात शिवलिंग असेल तर श्रावणामध्ये पूजा करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, तरच तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळेल. पार्थिव शिवलिंग पूजा काय आहे? आयुष्य आणि सुख समृद्धी अशी वाढते. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी महादेवाची पूजा करताना कोणती पद्धत वापरावी आणि त्यांचे महत्त्व काय? हिंदू धर्मग्रंथामध्ये शिवलिंगाच्या विविध प्रकाराचे वर्णन आहे. त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केल्याने देखील विविध फायदे मिळतात. त्यांची विविध रूपे जाणून घेऊया. पारस शिवलिंग. पारद हा एक स्वयंपूर्ण धातू आहे असे ग्रंथात नमूद केले आहे. अनेक पुराणात त्यांचे वर्णन आढळते. पारा आणि चांदीचे बनवलेल्या शिवलिंगाला पारस शिवलिंग म्हणतात. पारस शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या तंत्रमंत्राचे नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. असे मानले जाते की महाकाल आणि महाकाली स्वतः पारस शिवलिंगाच्या उपासकाचे रक्षण करतात. श्रावण महिन्यात पारस शिवलिंगाची पूजा केल्याने धन आणि संपत्ती मिळवण्याची इच्छा पूर्ण होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की पारस शिवलिंग दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्याने व्यवसाय वाढतो. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात. जव आणि तांदळाचे शिवलिंग. श्रावण महिन्यात जव आणि तांदळापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने शिवभक्ताला पुत्ररत्न प्राप्त होतो. त्यामुळे ज्या जोडप्यांना मुले नाहीत त्यांनी कायद्यानुसार जव आणि तांदळापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी. असे मानले जाते की असे केल्याने शिवप्रसन्न होतात आणि जोडप्याला संतती सुख मिळते. खडीसाखरेचे शिवलिंग. हे शिवलिंग साखर किंवा खडीसाखरेने बनवले जाते. असे म्हणतात की या शिवलिंगाच्या पूजेमुळे आरोग्य सुदृढ राहतं आणि एखाद्या रोगाने ग्रस्त असाल तर त्या रोगाचा नाश होतो. दगडी शिवलिंग. बऱ्याचदा दगडाच्या शिवलिंगाची विविध रूपामध्ये पूजा केली जाते. हे धार्मिक श्रद्धा आहे की दगडी शिवलिंगाची नियमित पूजा करून आणि जलाभिषेक केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सिद्धी प्राप्त होते. रत्न शिवलिंग. रत्न बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने घरात सुख, शांती, संपत्ती आणि वैभव वाढते. पार्थिव शिवलिंग. मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग म्हणतात. कोणत्याही व्रताच्या प्राप्तीसाठी त्यांची विशेष पूजा केली जाते. फळे आणि फुलांचे शिवलिंग. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मालमत्तेच्या समस्यापासून मुक्त व्हायचे असेल तर त्याने फळांच्या शिवलिंगाला पूजावे आणि अन्नधान्य संबंधी अडचण असल्यास फुलांनी बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.